महापालिकेमध्ये गुंड गेल्यानंतर असंच होणार. महापालिकेमध्ये शस्त्र येतात कसे आणि नगरसेवक लोक शस्त्र आणतात कसे, नगरसेवक त्यांचं पद रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी शासनाला पाठवला पाहिजे. भारतीय जनता पक्ष अत्यंत शिस्तीचा पक्ष आहे, शिस्तीला काम करणारे लोक आहे. ते कदापि अशा पद्धतीने हे गुंडागर्दी सहन करणार नाही. महानगरपालिकेमध्ये राडा झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्याच 2 गटामध्ये हाणामारी झालेली आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे एका गटाविरोधात. तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण आतापर्यंत भारतीय जनता पक्षाची महानगरपालिकेमध्ये सत्ता नव्हती, मात्र आता सत्तेमध्ये ते आल्यानंतर त्यांच्याच पक्षामध्ये 2 गट पडलेले आहे. हा गट नवा विरुद्ध जुना असं तुम्हाला वाटतो का? आणि वाद जे आहे ते नेमके कशावरून झालेले तुम्हाला वाटतात? एका गटाने तुमचं नाव घेतलं की शिवसेनेचं नाव न घेता त्यांनी हे केलेलं आहे. महापालिकेमध्ये गुंड गेल्यानंतर असंच होणार आहे. आता या गुंडावर चाप आणण्याची जबाबदारी माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची निश्चितपणे या ठिकाणी आहे. मी तर आयुक्त यांना अशी मागणी करणार आहे की आयुक्त, महापालिका आयुक्त शर्मा आहेत, अंजली शर्मा, त्यांनी या सर्व गोष्टीचं फुटेज तपासलं पाहिजे. महापालिकेमध्ये शस्त्र येतात कसे आणि नगरसेवक लोक शस्त्र आणतात कसे, आणि जर असं झालं असेल तर तातडीनं सुमोटो, तातडीनं जे कोणी दोषी असतील त्यांचा प्रस्ताव, नगरसेवक त्यांचं पद रद्द करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी शासनाला पाठवला पाहिजे. मग तो गुन्हेगार कोणी कसत नाही. हा असेल, तो असेल, करता असेल, ते करता असेल, या गटाचा असेल, त्या गटाचा असेल, आमचं काही म्हणणं नाही. पण महानगरपालिकेमध्ये शस्त्र आणले, शस्त्र दाखवले गेले, शस्त्र मारले गेले, त्यामुळे ही आयुक्ताची जबाबदारी आहे. तसा प्रस्ताव त्याने सुमोटो शासनाला पाठवला पाहिजे आणि त्यांचं नगरसेवक पद रद्द केलं पाहिजे. कोणता गट कोणत्या गटावर दादागिरी करतोय नेमकं? आणि आता ते तुम्हाला माहिती आहे ना, माहिती का सांगायची गरज जुना नाही. गट विरुद्ध नवा गट की आहे? हा, नवा गट वर्षे जुना गट असं चालू आहे भांडण त्यांचं. हा, पण मग तुम्ही साथ कोणाला दिली काल त्यामध्ये? कारण तुमचे नगरसेवक काही पोलीस स्टेशन मध्ये होते. 100% जे आम्ही एवढं सत्याच्या पाठीमागे उभा राहतो. ज्याने तिथं शस्त्र काढले असतील तर हे बघा, संस्था आपली, आणि महापालिकेमध्ये जर अशा पद्धतीने शस्त्रास्त्र येत असतील तर मग तो कोणी कसत नाही, आमच्या गटाचे कसत नाही, आम्ही त्याला विरोधच केला असतो. पण अशा पद्धतीने शस्त्रास्त्र काढणं आणि महापालिकेमध्ये अशा पद्धतीने दादागिरी करणं हे कदापि खपून घेतले जाणार नाही. भाऊ, महानगरपालिकेमध्ये नाकापेक्षा मोती जड असं भाजपला व्हायला लागलंय का सध्या? मग नाही, याचा वरिष्ठ पातळीवर निश्चितपणे विचार होईल. भारतीय जनता पक्ष अत्यंत शिस्तीचा पक्ष आहे, शिस्तीला काम करणारे लोक आहे. ते कदापि अशा पद्धतीने हे गुंडागर्दी सहन करणार नाही आणि सहन करूही नाही. त्यामुळं हे गंभीरपणे प्रकरण हाताळायचं आहे. शिस्तभंगाची कारवाई व्हायला पाहिजे का त्यांच्या? कारण एकाच पक्षातले वाद आहे. तुम्ही शिस्तभंग काय बोलता? मी म्हणतो ना, त्यांचा प्रस्ताव पाठवला पाहिजे नगरसेवक पद रद्द करण्याचा.